हाय फ्रेंड्स, आज मी माझ्या फॅमिलीसोबत आले आहे दगडूशेठ गणपतीचं दर्शन करायला। ॲक्च्युलीमध्ये मी पहिल्यांदा तर येऊन गेलेले, बट आज मी माझ्या फॅमिलीसोबत दर्शन करायला आलेले। तर आम्ही ऑटोमधून उतरून आम्ही सरळ मंदिराच्या दिशेने चालत गेलो। तर यावर्षी श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टने एक स्पेशल थीम आयोजित केली होती। भारताच्या सांस्कृतिक कलाकृतीला सन्मान देत केरळच्या पवित्र पद्मनाभ स्वामी मंदिराची थीम त्यांनी आयोजित केली होती। दरवर्षीप्रमाणे मला तर माहितीच होतं की गर्दी नेहमीच असते आणि आज जरा मला नशिबाने कमी गर्दी भेटली आणि आरतीही भेटली आणि बाप्पांचं दर्शन पण मी चांगल्या प्रमाणे घेतलं। बाप्पांचं दर्शन करून मग आम्ही नवसाचा गणपती बघण्यासाठी पुढे गेलो। हा आहे हुतात्मा बाबू गेनू मंडळचा नवसाचा गणपती। लांबूनच तुम्ही बघू शकता की किती छान प्रकारे त्यांनी म्हैसूर पॅलेसचा थीम डेकोरेट केला होता। मलाही बघून खूप आवडला आणि इथे येऊन तुम्ही आरामशीर व्हिडिओजही काढू शकता, फोटोही काढू शकता। पण इथल्या लोकांचा जो विश्वास आहे की इथे तुम्ही प्रार्थना केली की बाप्पा नक्कीच ऐकतो आणि त्यांच्या इच्छाही पूर्ण करतो। मला इथलं वातावरण नेहमीच शांत आणि भक्तिभावाचं वाटतं। तुम्ही इथे आल्यावरती नक्की पुण्यातील मानाचे 5 गणपती करा। पहिला आहे श्री कसबा गणपती, दुसरा आहे तांबडी जोगेश्वरी गणपती आणि तिसरा आहे गुरुजी तालीम गणपती आणि चौथा तुळशीबाग गणपती आणि 5वा केसरीवाडा गणपती। तिथून आम्ही लगेच तुळशीबागच्या गणपतीकडे गेलो। तुळशीबाग सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने यावर्षी वृंदावनची थीम ठेवली आहे। त्यांनी पूर्ण मंडपाची सजावट एकदम मथुरेतील वृंदावन सारखी केली आहे। तिथे येऊन खूपच चांगलं वाटलं। त्यानंतर आम्ही गेलो गुरुजी तालीम मंडळाला। मग त्यानंतर आम्ही गणपती बघितला तांबडी जोगेश्वरी, त्यानंतर आम्ही बघितलं कसबा आणि त्यानंतर आम्ही बघितलं केसरीवाडा गणपती। त्यानंतर आम्ही निघालो कारण सगळे गणपती फिरून झाले होते आणि इकडे येऊन खूप चांगलं फील झालं। तर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि कमेंट करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा।